महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीचा आमदार म्हणजे निलेश लंके. एकेकाळी शिवसेना शाखाप्रमुख ते आमदार. एका सामान्य कुटुंबात जन्म घेतलेले निलेश लंके यांचे कहाणी. आजही त्यांचं पत्र्याचं घर आहे. 9 जणांचे त्यांचे कुटुंब, एक रूम, छोटंसं किचन, बाजूला बाथरूम, असं लंके यांचं घर. आई वडील, भाऊ, भाऊजाई, पुतणी, पुतण्या, पत्नी, असा त्यांचा परिवार. निलेश लंके यांचे वडील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक होते. आता ते सेवानिवृत्त आहेत. लहानपणापासून समाजसेवेची आवड असलेले लंके 2004 साली राजकारणात आले आणि त्यांची सुरुवात हंगा शिवसेना शाखाप्रमुख म्हणून झाली. थोडक्यात निलेश लंकेंचं नाव निलेश ज्ञानदेव लंके. त्यांचा जन्म 10 मार्च 1980 साली झाला. मुक्काम पोस्ट हंगा, तालुका पार. शिक्षक हे हंगा शिवसेना शाखा प्रमुख, हंगा ग्रामपंचायत सदस्य, सुपा गण प्रमुख, सुपा विभाग प्रमुख, शिवसेना तालुका उपप्रमुख, ग्रामपंचायत सरपंच हंगा 2010 साली, पारनेर सेना तालुका प्रमुख. शिवसेना सोडली 2018 साली आणि राष्ट्रवादीत 2019 साली त्यांनी प्रवेश केला. 2019 साली त्यांनी निवडणूक लढवली आणि 1,39,963 इतक्या मतांनी ते निवडून आले. त्यांना 59,838 मताचं मताधिक्य मिळालं आणि विजय औटीसारख्या उमेदवारांना त्यांनी पराभूत केला. या माणसानं कोविडमध्ये असंख्य माईमाऊलींना सेवा द्यायचं काम केलं. असंख्य लोकांचे अश्रू पुसण्याचं काम निलेश लंके यांनी केलं. खऱ्या अर्थानं देशभरात निलेश लंके यांची कोविड सेंटरची दखल घेतली गेली. निलेश लंके यांचा कोविड सेंटर यांचा पॅटर्न देशभरात राबवला. मतदारसंघामध्ये आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, कृषी प्रशिक्षण, सामूहिक विवाह, डिजिटल शाळेचा उपक्रम, रोजगारचे साहित्य वाटप, या असंख्य गोष्टीवर निलेश लंकेंनी सामाजिक कामावर भर दिला. त्यांना लोकमतचा महाराष्ट्रातील एक अवॉर्ड भेटला. वर्ल्ड बुक गंगा लंडन येथे नोंद झाली. महाराष्ट्र कोविड योद्धा म्हणून त्यांना अवॉर्ड भेटला. राज्यातील सामाजिक संघटनाकडून जवळपास 200 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केला. अहमदनगर जिल्हा कबड्डी संघाचे ते सदस्य आहेत. महाराष्ट्र शासन कामगार आणि पर्यावरण समितीचे ते सदस्य आहेत आणि त्यांनी लिहिलेलं पुस्तक म्हणजे मी अनुभवलेलं कोविड. अहमदनगर जिल्ह्यामध्ये पिढ्यानपिढ्या राजकारण्यांच्या गेल्या आणि हा 1980 साली जन्मलेला युवक आज आमदार होतो, समाजाची कामं करतो आणि आज खासदारकीची वाट चाललेली आहे. हा एका शिक्षकाचा मुलगा आहे. हा प्रत्येक समाजातील, प्रत्येक घरातील तो भाऊ आहे, तो आदर्श आहे, तो हक्काचा माणूस आहे म्हणजे निलेश लंके. निलेश लंके यांच्या येणाऱ्या प्रत्येक निवडणुका या पाहण्यासारख्या असतील. मात्र ही जी लोकसभा आहे, घराणेशाही विरुद्ध निलेश लंके हे खऱ्या अर्थानं 2024च्या लोकसभेला पाहायला मिळणार आहे. राजकीय कथा या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.